आरटीओ राज्याला वाढीव 3000 कोटींचं उत्पन्न देणार असं विधान केलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी। आरटीओ सारखं उत्पन्न सगळ्या विभागाकडून वाढल्यास लाडक्या बहिणींचा खर्च सहज शक्य होईल असं देखील सरनाईक म्हणालेत। अजित पवारांसारखा अर्थमंत्री सगळ्या राज्यांना मिळावा असं विधान देखील सरनाईक यांनी केले। तर राज्यात प्रतिवर्षी 15000 कोटी रुपयांचं उत्पन्न आरटीओ विभाग देत आहे। यंदा वाढीव 3000 कोटी रुपयांचं उत्पन्न देण्याची जबाबदारी घेतल्याचं देखील प्रताप सरनाईक म्हणाले। असा महसूल प्रत्येक विभागात वाढला तर लाडक्या बहिणींचा खर्च निघायला वेळ लागणार नाही असं विधानही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केले। त्यामुळे आरटीओचं वाढीव 3000 कोटी रुपयांचं उत्पन्न आता दंड स्वरूपात सामान्यांच्या माथी पडेल का अशी चर्चा आहे। त्यामुळे गाडी चालवताना सामान्यांनी शिस्तीनेच वागायला हवं, अन्यथा कधी दंड बसेल सांगता येत नाही अशी चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे। जवळजवळ राज्यामध्ये जे उत्पन्न आहे म्हणजे आमचं आरटीओचं डिपार्टमेंट आहे, आम्ही 15000 कोटीचं उत्पन्न आम्ही दरवर्षी या राज्याला देत होतो। ह्या वर्षी आम्ही स्वतःहून जबाबदारी घेतली की आम्ही 2 ते 3 हजाराचं उत्पन्न यापेक्षा जास्त देऊ। जो आमचा अजितदादांकडे असलेला विभाग आहे त्या विभागानं काल निर्णय घेतला की 14 ते 15000 कोटी रुपयाचा अजून महसूल या राज्याला मिळवून देणार आहोत। त्यामुळे सगळ्या राज्यांकडून सगळ्या डिपार्टमेंटकडनं असा जर महसूल वाढला तर काय लाडका बहिणींचा खर्च का आम्हाला जास्त येईल असं वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।